आणि निर्णय करावा। त्यामुळे महाराष्ट्रातल्या अख्ख्या 26,000 शिक्षकांचे डोळे मठपती साहेबांसारख्या उत्साहात लागलेले आहेत। त्यामुळे मठपती साहेब आता तुम्हाला आम्ही देवाच्या रूपात पाहतोय। नाहीतरी मठपती म्हणजे देवच मठाधिपती, बरोबर आहे। त्याच्यामुळं तुम्ही धडाकेबाज निर्णय घ्या, यांची काही चूक नाही। 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे लागले आमचा दोष नाही, आमचा देणं न देणं सरकारचा विषय होता। आमची नियुक्ती 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची आहे। त्यामुळे आम्हाला जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। ज्यांची जाहिरात होती शासनानं त्या जिल्हा परिषद शिक्षकांना सुद्धा आपण जुनी पेन्शन योजना सरकारने दिली की ज्यांची जाहिरात 1 नोव्हेंबर 5 पूर्वीची होती आणि 1 नोव्हेंबर 5 नंतर नियुक्ती दिली असेल अशांना सुद्धा आपण जुनी पेन्शन योजना दिलेली आहे। आमची तर नियुक्तीची पहिलीची आहे, जाहिरात पण पहिलीचीच आहे, नियुक्ती आदेश पण निवडणूक दिनांक पण 1 नोव्हेंबर 5 पूर्वीचे आहे। त्यामुळे आम्हाला पण 100% त्या ठिकाणी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे आणि तुम्हाला इथे बघायला पण मिळणार। त्याच्यामुळं त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न सुरू आहे। त्यावेळेस किमान आता कोणाच होईल, आता जे सेवेत आहेत, सेवेत म्हणजे जे 100% शाळा आल्या त्यांचा निर्णय होईल, तेव्हा मठपती साहेबांनी तो निर्णय करावा अशी पण विनंती आपल्या सर्व शिक्षक या ठिकाणी करतोय। काळजी करू नका, विक्रम काळे तुमच्या मागे उभा आहे। मी आता निर्णय काय घेतला, कसं काय घेतला, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही। शासन काही म्हणतात आम्ही तुमच्या मागावर, आम्ही सगळे रस्त्यावर उतरू का नाही हा। जसं तिकडे नेपाळला लोक उतरले तसं आम्ही यांच्यासाठी रस्त्यावर उतरू आहे ना तयारी तुमची करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। त्याच्यामुळं